शत्रूंनी 4ही पुत्र मारले, घर उद्ध्वस्त केलं, तरी देखील ज्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त संयम, त्याग आणि श्रद्धा होती, त्या योद्ध्याचं नाव होतं श्री गुरु गोविंद सिंग. ते केवळ एक धार्मिक गुरु नव्हते, तर हजारोंना निडर बनवणारे, अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवणारे खरे संत सैनिक होते. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका महापुरुषाच्या जीवनावर नजर टाकणार आहोत, ज्यांनी केवळ धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. ते म्हणजे गुरु गोविंद सिंगजी महाराज. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा आणि विचारांचा एक थोडक्यात आढावा घेणार आहोत. गुरु गोविंद सिंग यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी बिहार राज्यातील पाटणा शहरात झाला. त्यांचं बालपणीचं नाव होतं गोविंदराय. वयाच्या केवळ 9व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं गुरु तेग बहादूरजींचं निधन झालं. शहीद झाल्यानंतर त्यांना गुरु म्हणून घोषित करण्यात आलं. गोविंद सिंगजी हे शीख धर्माचे 10वे आणि शेवटचे मानवी गुरु ठरले. ते केवळ धर्मगुरू नव्हते, तर महान योद्धा, कवी, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांच्या नेतृत्वात शीख धर्मानं केवळ आध्यात्मिक नव्हे तर लष्करी दृष्टिकोनातूनही परिवर्तन पाहिलं. त्या काळात भारतावर मुघल सत्तेचं वर्चस्व होतं आणि औरंगजेबसारख्या कट्टर बादशाह जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणत होता. या अन्यायाच्या विरोधात उभं राहणं एक महत्त्वाचं कर्तव्य होतं आणि गुरु गोविंद सिंगजींनी ते अंगीकारलं. 1699 साली त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली. तो एक असा समुदाय जो शिस्तबद्ध, निर्भय आणि सच्चा धार्मिक योद्धा होता. त्यांनी खालसासाठी 5 क ठरवले, म्हणजे केश म्हणजे न कापलेले केस, कडा म्हणजे हातामध्ये घालायची एक लोखंडी बांगडी, कचेरा म्हणजे अंतर्वस्त्र, कंघा एक छोटा लाकडी कंगवा आणि कृपाण म्हणजे धार्मिक तलवार. हे फक्त बाह्य चिन्ह नव्हतं, तर संयम, शौर्य आणि शुद्ध आचरणाची खूण होती. गुरु गोविंद सिंगजीचं जीवन त्यागानं भरलं होतं. त्यांनी स्वतःचे 4ही पुत्र धर्मासाठी गमावले. 2 पुत्र लढाईत शहीद झाले आणि 2 लहान मुलांना मुघलांनी जिवंत भिंतीत बंद करून ठार मारलं. एवढं असूनही गुरुजींची श्रद्धा डगमगली नाही. ते म्हणाले, 4 मोये तो क्या हुआ, जीवित कई हजार. 4 गेले तरी माझे हजारो पुत्र जिवंत आहेत. आता येऊया आपण आजच्या मुख्य प्रश्नाकडे. गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर गुरु का नाही? हा प्रश्न फक्त ऐतिहासिक नाही तर धार्मिक दृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे. कारण गुरु गोविंद सिंगजींनी स्वतः आपल्या जीवनाच्या अखेरीस सांगितलं होतं की त्यांच्यानंतर कोणताही मानवी गुरु नसेल. त्यांनी शीख समाजाला स्पष्ट आदेश दिला की आता गुरु ग्रंथ साहिब हाच सर्व शीखांचा शाश्वत, आध्यात्मिक आणि अंतिम गुरु असेल. गुरु ग्रंथ साहिब हा एक केवळ धर्मग्रंथ नाही, तो गुरु गोविंद सिंहजींच्या मते सर्व गुरूंचं शरीर, आत्मा आणि चेतना आहे. यामध्ये पहिल्या 10 गुरूंच्या शिकवणीसह इतर अनेक संतांची, भक्तांची वाणी संकलित आहे. यात जात, पात, धर्म, लिंग, भाषा यांचा भेदभाव नाही. त्यामुळे गुरु गोविंद सिंहजींनी हा ग्रंथ शाश्वत गुरु म्हणून घोषित केला. ही गुरु परंपरेची समाप्ती नव्हती, तर आध्यात्मिक पातळीवर एक क्रांतिकारी परिवर्तन होतं. मानवी गुरुऐवजी शाश्वत ग्रंथाला गुरु मानणं म्हणजे प्रत्येकानं शिकवण आपल्या जीवनात थेट उतरवणं. त्यामुळे गुरु गोविंद सिंह यांच्यानंतर कोणताही गुरु घोषित न होणं हा एक धार्मिक निर्णय होता आणि तो आजही सर्व शीख समाज पाळतो. गुरु गोविंद सिंगजींचं जीवन हे केवळ शीख धर्मापुरतं मर्यादित नाही. त्यांनी मानवी मूल्य, स्वातंत्र्य, समता, धर्मस्वातंत्र्य यासाठी घेतलेले निर्णय हे संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या शिकवणीतून आजही आपण शौर्य, त्याग, संयम आणि श्रद्धा यांचं दर्शन घडवू शकतो. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना मनःपूर्वक नमन करूया. त्यांनी दाखवलेला मार्ग आजच्या काळातही आपल्याला योग्य दिशा देतो. ते फक्त गुरु नव्हते, ते होते संपूर्ण युगपुरुष. वाहे गुरुजी दा खालसा, वाहे गुरुजी दी फतेह. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.